गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लेसन नंबर 12 पेरीमीटर अँड एरिया शिकणार आहोत. तर पेरीमीटर म्हणजे काय हे आपण चौथ्या वर्गात पाहिलेलंच आहे. बंद आकृती म्हणजे जी क्लोज फिगर असते, जी सगळ्या बाजूनी बंद असते, अशा आकृतीच फक्त आपल्याला पेरीमीटर काढता येते. क्लोज फिगर हॅव अ पेरीमीटर. आणि पेरीमीटर म्हणजे काय तर सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ अ फिगर इज कॉल्ड इट्स पेरीमीटर. जी बंद आकृती असते तिला जेवढ्या साइड्स असतील तेवढ्या सगळ्या साइडची लेंथ घेतल्यानंतर त्याची जर आपण ऍडिशन केली, बेरीज केली, त्या सगळ्या साइडची बेरीज म्हणजेच काय, सम म्हणजेच काय, बेरीज. आणि यालाच म्हणायचं पेरीमीटर. पहा, या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर तुम्हाला एक रेक्टँगल दिसतोय. त्या रेक्टँगलचं नाव आहे रेक्टँगल ABCD. बंद आकृती आहे आणि तुम्हाला AB ची साइड दिलेली आहे 4 सेंटीमीटर आणि BC ची लेंथ दिलेली आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर. याची लांबी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. मग ही आणि ही साइड दिली आहे का आपल्याला? नाही दिली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर रेक्टँगल असेल तर त्याच्या समोरची जी साइड असते, या साइडच्या समोर असलेली साइड आहे ही. मग ही जर 4 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा किती होईल? 4 सेंटीमीटर. आणि हिच्या अपोजिट असलेली साइड कोणती आहे? ही वरची. म्हणजे जर BC ची लेंथ तुम्हाला 5 सेंटीमीटर दिली असेल तर ही सुद्धा किती होईल? 5 सेंटीमीटर. मग आपण 4 सेंटीमीटर प्लस सम करायचे. 4 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर प्लस 4 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर या क्लोज फिगरची जर का आपण सम केली ऑल साइडची तर आपल्याला पेरीमीटर मिळते. बरोबर आहे. मग अपोजिट साइड कशाला म्हणतात कळलं? समोरासमोरील बाजू. द लेंथ ऑफ अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. आता सांगितले मी तुम्हाला, ही 4 सेंटीमीटर असेल तर याची अपोजिट साइड आहे ही, म्हणजे साइड AB याच्या अपोजिट असलेली साइड आहे साइड BC. मग ही जर 4 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा किती होईल? 4 सेंटीमीटर. कारण हा रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलच्या अपोजिट साइड कशा असतात? इक्वल असतात. ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही वरची साइड सुद्धा किती होईल? 5 सेंटीमीटर. मग या रेक्टँगल ABCD चं पेरीमीटर किती होईल? रेक्टँगल ABCD याचं पेरीमीटर म्हणजे सगळ्या साइडची काय करायची? प्लस सम करायची आहे, बेरीज करायची आहे. 4 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर ही किती होईल? अपोजिट असल्यामुळे, याच्या अपोजिट असल्यामुळे ही 4 सेंटीमीटर आणि ही खालची 5 सेंटीमीटर दिलेली आहे, त्याच्या अपोजिट वरची साइड आहे, सुद्धा किती होईल? 5 सेंटीमीटर. मग पेरीमीटर किती होईल पहा बरं. 5 आणि 4 9, 9 आणि 4 13 आणि 13 आणि 5 18. कशामध्ये दिली? ही लेंथ सेंटीमीटर मध्ये आहे. मग पेरीमीटर ऑफ रेक्टँगल ABCD इज 18 सेंटीमीटर. 18 सेंटीमीटर हे झालं याचं आन्सर. कळलं? या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अपोजिट साइडची लेंथ इक्वल असते. अपोजिट साइड म्हणजे काय तर या बाजूच्या समोर असलेली ही बाजू, ही बाजू दिसते, हिच्या समोर असलेली ही बाजू, याला म्हणायचं अपोजिट साइड. मग हिची जेवढी लेंथ आहे तेवढीच हिची लेंथ. बरोबर आहे. तसंच खालची जी लेंथ आहे तेवढीच ही वरची. हे झाली अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजे कोणती? AB च्या अपोजिट BC आणि BC या साइडच्या अपोजिट साइड कोणती आहे? AB. ह्या झाल्या अपोजिट साइड. मग या ठिकाणी आपण काय शिकलो? सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ अ फिगर इज कॉल्ड पेरीमीटर. सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ द फिगर इज कॉल्ड इट्स पेरीमीटर and we have find perimeter only for the closed figure. Okay, closed figure have a perimeter. आणि आणखी तिसरी गोष्ट काय शिकलो आपण? द लेंथ ऑफ अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. अपोजिट साइड म्हणजे काय लक्षात आलं? अगदी समोरासमोर असलेली साइड. या साइडच्या समोर असलेली ही साइड म्हणजे हिची आणि हिची लांबी कशी आहे? सारखी आहे. आणि या साइडच्या समोर असलेली ही साइड म्हणजे याला म्हणून आपण अपोजिट साइड. आणि या दोघांची सुद्धा लेंथ कशी आहे? सारखी आहे. मग पेरीमीटर काढताना काय करायचं? आपल्याला 4 आणि 5 दिलेले आहे. मग ही किती आहे? 5 आणि ही किती आहे? 4.
या सगळ्यांची आपल्याला काय करायची, सम करायची, बेरीज करायची, मग आपल्याला मिळतं पेरिमीटर. मग रेक्टँगल ABCD या रेक्टँगलचं पेरिमीटर किती होईल? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD इज 18 सेंटीमीटर. यांची काय केली आपण, बेरीज केलेली आहे. लक्षात आलं? आता पहा, इथे एक दुसरं एक्झाम्पल दिलं आहे. द लेंथ ऑफ द ऍडजसंट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर 10 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज, बॉक्स दिला तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे एक साइड किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटरची. पाहूया आपण लक्ष द्या. हे रेक्टँगल आहे, या रेक्टँगलचे आपल्याला पेरिमीटर काढायचे आहे. पहिली साइड दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. मग ही 10 सेंटीमीटर असेल तर याची अपोजिट साइड ही खालची, ही सुद्धा किती होईल, 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग आता याची जी दुसरी साइड आहे ती आहे 7 सेंटीमीटर. मग ही 7 सेंटीमीटर असेल तर याची अपोजिट साइड सुद्धा किती होईल, 7 सेंटीमीटर. आता या सगळ्यांची जर आपण सम केली, बेरीज केली तर हे काय झालं, पेरिमीटर. म्हणजे पहा, 10 आणि 10 20, 20 आणि 7 27, 27 आणि 7 24, किती झाले? मग याचं पेरिमीटर किती झालं, 24 सेंटीमीटर. किती, 24 सेंटीमीटर. आलं लक्षात पेरिमीटर कसं काढायचं ते? आकृती कशाची दिलेली आहे आपल्याला, इथे दिलेला रेक्टँगल. मग रेक्टँगल आपण काढला, एक साइड 10, त्याची अपोजिट साइड सुद्धा 10, दुसरी साइड दिली 7, मग त्याची अपोजिट सुद्धा किती होईल, 7 सेंटीमीटर. या सगळ्यांची आपण काय केली, सम केली, बेरीज केली, तर हे आपल्याला पेरिमीटर काढता येईल. पेरिमीटर म्हणजे काय समजलं का? पहा, या ठिकाणी तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअर कशाला म्हणतात, सगळ्या याचे जे साईड आहेत याचे जे लेंथ आहे ते इक्वल आहे. म्हणजे ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 5 सेंटीमीटर होईल, ही सुद्धा 5 सेंटीमीटर आणि ही सुद्धा 5 सेंटीमीटर. याला म्हणायचं स्क्वेअर. स्क्वेअरच्या सगळ्या साईड कशा असतात, इक्वल लेंथच्या असतात, हे आपण पाहिलेलं आहे. सगळ्या साईडची लांबी सारखी असते. मग द लेंथ ऑफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज गिव्हन 5 सेंटीमीटर. मग दिस साइड इज 5 सेंटीमीटर. स्क्वेअर असल्यामुळे ही सुद्धा साईड किती होईल, 5 सेंटीमीटर. ही सुद्धा साइड किती होईल, 5 सेंटीमीटर. आणि ही सुद्धा साइड किती होईल, 5 सेंटीमीटर. सगळ्या साइडची लेंथ ही इक्वल आहे. मग द लेंथ ऑफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 5 सेंटीमीटर. स्क्वेअरची एक साइड आपल्याला 5 सेंटीमीटरची दिलेली आहे. मग वी हॅव टू फाइंड आउट द पेरिमीटर ऑफ दॅट स्क्वेअर. मग या स्क्वेअरचं पेरिमीटर करायचं आहे. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर PQRS इज किती होईल, 5 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5, किती झाले, 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर. पेरिमीटर ही क्लोज फिगर आहे आणि याच्या सगळ्या साईड सारख्या असल्यामुळे एक साईड दिलेली आहे 5 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या साईडची आपल्याला बेरीज करायची आहे, सम करायची आहे. दॅट इज 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 इज 5 plus 5 plus 5 plus 5 is 20. Therefore, the perimeter of a square PQRS is how much? 20 centimeter. So, see example number 4. There is a triangle and name of the triangle is triangle ABC. In triangle ABC, side AB is 4 centimeter, side BC is 8 centimeter and side CA is 6 centimeter. तिन्ही साइडची आपल्याला लांबी दिलेली आहे. जेवढ्या साइड्स असतील क्लोज फिगरच्या तेवढ्या साइडची बेरीज करायची, सम करायची, म्हणजेच त्याला आपण म्हणतो त्याचं पेरिमीटर काढायचं. मग आता या ठिकाणी द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC किती होईल, किती साइड आहेत, 3 साइड. त्यांची लांबी आपल्याला दिलेली आहे. मग त्यांची काय करायची, बेरीज करायची, सम करायची, म्हणजेच ते काय होईल, द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. हाऊ मच? ओके, दिस इज 4, दिस साइड 8, 4 plus 8 12, 12 plus 6 that is 18. How much? 18. Therefore, the perimeter of triangle ABC is 18
सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण पेरीमीटर काढू शकतो. प्रॉब्लेम सेट 48. क्वेश्चन नंबर 1. राइट द पेरीमीटर ऑफ ईच फिगर इन द बॉक्स. खाली जो बॉक्स दिला आहे त्या बॉक्स मध्ये आपल्याला पेरीमीटर लिहायचं. ईच फिगर, प्रत्येक फिगरचं 3 आकृत्या दिल्यात, 3 बॉक्स दिलेत. तर या 3 आकृत्यांचं त्यांच्या खाली असलेल्या बॉक्स मध्ये आपल्याला पेरीमीटर लिहायचं आहे. ओके. राइट द पेरीमीटर ऑफ ईच फिगर इन द बॉक्स गिवन बिलो इट. सी द फर्स्ट फिगर. सी 7 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर. आपल्याला सगळ्या साईडची काय करायची आहे? सम करायची आहे. काय करायची आहे? बेरीज. कारण याचं जर पेरीमीटर काढायचं असेल आपण काय शिकलो? सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल द साइड्स ऑफ अ फिगर इज कॉल्ड इट्स पेरीमीटर. म्हणजे आपल्याला जेवढी साईडची लेंथ दिली आहे त्या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे? सम करायची आहे, बेरीज करायची आहे. चला तर मग करूया. ओके. पहा ठिकाणी 14 आणि 7 किती? 14 आणि 7 21. 21 आणि 16, 21 आणि 10 31 आणि 6 37. 37 आणि 20 किती होतात? 57. मग ते काय झालं? याचं पेरीमीटर किती आलं? पहिल्या आकृतीचं, पहिल्या फिगरचं पेरीमीटर आलं 57. आणि ते सेंटीमीटर असल्यामुळे काय लिहायचं? सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाही. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहायचं. साईड जी सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून ते सेंटीमीटर. पण साईड जर मीटर मध्ये दिली असेल तर इथे काय लिहायचं? सगळ्यांची बेरीज केल्याच्या नंतर तेवढे मीटर लिहायचे. इथे सेंटीमीटर आहे म्हणून आपण काय केलंय? सेंटीमीटर लिहिले. आता ही दुसरी फिगर पहा. या दुसऱ्या फिगर मध्ये आपल्याला काय करायचं आहे? ही क्लोज फिगर आहे, याची पेरीमीटर काढायची आहे आणि खालच्या बॉक्स मध्ये लिहायची आहे. मग कशी लिहिणार आपण? या जेवढ्या सगळ्या साईड दिलेल्या आहेत त्या सगळ्या साईडची आपण बेरीज करणार आणि इथे सेंटीमीटर मधून दिल्यामुळे जे बेरीज येईल त्याला सेंटीमीटर लिहायचं. पाहूया आपण. 8 आणि 8 किती? 16. 16 आणि 10 26. 26 आणि 6 किती होतात? 32. 32 आणि 6 38. 38 आणि 10 48. म्हणजे 48. काय आहे? मीटर आहे की सेंटीमीटर आहे? सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे 48 सेंटीमीटर ही झाली या फिगरची पेरीमीटर. आता हे तिसरं एक्झाम्पल पहा. ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? या सगळ्या जेवढ्या साईड दिल्यात, किती 5 साईड दिल्यात, त्यांची लेंथ दिलेली आहे, त्यांची ऍडिशन करायची आणि ते होईल त्याचं पेरीमीटर. ओके. पाहूया मग. 8 आणि 8 16. 16 आणि 18. 16 आणि 18 किती होतात? 34. 34 आणि 12. 34 आणि 12 बेरीज करा किती होते? 46. 46 आणि 46 आणि 18 किती होतात? 64. 64. मग 64 हे झालं याचं पेरीमीटर. पण काय? सेंटीमीटर की मीटर? साईड पॉवर कशामध्ये दिली आहे? सेंटीमीटर मध्ये दिली आहे की मीटर मध्ये दिली आहे? मीटर मध्ये. म्हणून 64 मीटर हे झालं या फिगरचं पेरीमीटर. Question number 2. If the square of side 1 centimeter is cut out of the corner of a large square with side 3 centimeter. म्हणजे काय? या ठिकाणी एक स्क्वेअर आहे, त्याची साईड किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. पहा या ठिकाणी लक्ष द्या फिगरकडे. एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरची साईड किती आहे? 3 सेंटीमीटर. ओके. 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर विथ द साईड 3 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे 3 सेंटीमीटर एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरला काय केलेलं आहे? साइड ऑफ 1 सेंटीमीटर इज कट आउट ऑफ द कॉर्नर. कॉर्नरच्या बाजूला एक बाजूला केलेला आहे, काय केलेला आहे? 1 सेंटीमीटर तो कट केलेला आहे. हा कट करतोय पहा मी 1 सेंटीमीटर इथून कट केला. म्हणजे 3 - 1 किती राहिली इथे? 2 सेंटीमीटर. किती राहिले? 2 सेंटीमीटर. हा आणि ही दुसरी साईड सुद्धा कट केली अशी इथून 1 सेंटीमीटर.
म्हणजे ही सुद्धा साईड किती राहिली आता, ही इथून एवढी साईड किती राहिली 1 सेंटीमीटर कट केल्यावर 2 सेंटीमीटर. बरोबर आहे. पहा ही साईड झाली 3 होती, 1 सेंटीमीटर कट केला, स्क्वेअर वेगळा काढला 1 सेंटीमीटरचा. मग इथे किती राहिले 2 सेंटीमीटर. इथे किती राहिले, हे 3 सेंटीमीटर साईड आहे, ही 3 सेंटीमीटर आहे. इथे किती राहिले 2 सेंटीमीटर. आता या साईडने आपण 1 सेंटीमीटर कट केला. मग 1 सेंटीमीटरने कट केल्यामुळे ही साईड किती होईल, ही साईड होईल 1 सेंटीमीटर. आणि ही जी साईड दिसते ही किती होईल, ही पण होईल 1 सेंटीमीटर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पेरिमीटर काढायचं आहे. मग पेरिमीटर काढण्यासाठी आपण काय करतो, पहा 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर काय केला आपण, कट केला आहे कॉर्नरच्या साईडला. या कॉर्नरला आपण 1 सेंटीमीटरने कट केल्यामुळे ही साईड किती राहिली 2 सेंटीमीटर आणि कट केलेली ही साईड किती आली 1 सेंटीमीटर. ही सुद्धा साईड किती आली 1 सेंटीमीटरने कट केल्यामुळे 1 सेंटीमीटर. आणि ही 3 होती, कट केल्यामुळे इथे किती राहिली 2 सेंटीमीटर. मग आता आपल्याला याचं काय करायचं आहे, काय म्हटलेलं आहे, व्हॉट विल बी द पेरिमीटर ऑफ द रिमेनिंग शेप. हा जो उरलेला शेप आहे असा शेप तयार होईल कट केल्याच्या नंतर. आणि मग याचं आपल्याला काय करायचं आहे, पेरिमीटर काढायचं आहे. मग पेरिमीटर ऑफ द रिमेनिंग शेप of the remaining shape. उरलेल्या भागाचे पेरिमीटर किती आहे पहा कसं करायचं. पहिली साईड आहे 2, ही राहिली इथे 1 सेंटीमीटर, इथे राहिली आहे 1 सेंटीमीटर, प्लस इथे राहिली आहे 2 सेंटीमीटर, प्लस इथे राहिली आहे 3 सेंटीमीटर आणि ही आहे 3 सेंटीमीटर. या सगळ्यांची आपल्याला सम करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे या शेपची आपल्याला काय मिळेल, पेरिमीटर मिळेल. पहा 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. मग पेरिमीटर किती होईल याची, पेरिमीटर ऑफ द रिमेनिंग शेप इज 12. कशामध्ये दिले आपल्याला हे, सेंटीमीटर मध्ये 12 सेंटीमीटर. समजलं. हा 1 सेंटीमीटरचा भाग कट केल्याच्या नंतर हे झाल्याचं पेरिमीटर. ओके.